हा टॉपिक आहे. आपण म्हटलं नातेसंबंध म्हणजे त्याला आपण म्हणतो ब्लड रिलेशन, है ना, ब्लड रिलेशन. ओके. आता आपल्याला माहित आहे नातेसंबंधामध्ये याच्यात वेगवेगळे प्रकार आहे बरं, 3-4 प्रकारचे गणित विचारतात, वेगवेगळे गणित आहे. ठीक. आता सगळ्यात पहिले महत्वाचं म्हणजे आपल्याकडे जनरेशन आहे, म्हणजे आपली जनरेशन वरून खाली येते. लक्ष द्यायचं व्यवस्थित. म्हणजे पंजोबा है ना, त्याच्यानंतर समजा पणजी म्हणजे पणाजी है ना, पंजोबा पणाजी पासून आजोबा है ना, आजी यांच्या वयाचे. ओके, समजत आहे जनरेशन. त्याच्यापासून वडील, आई, मामा, काका, काकू यांच्या वयाचे है ना, म्हणजे जनरेशन वरून खाली येते. आणि इथं आपण मामे भाऊ, मामे बहीण, काका म्हणजे चुलत भाऊ, चुलत बहीण है ना, या जनरेशनचे. म्हणजे सांगायचं तात्पर्य जनरेशन वरून खाली येते, खालून वर नाही जात. ओके, ठीक. म्हणजे सांगतो तेवढं लक्ष द्यायचं. पहिले याचं बेसिक शिकवतो, मग गणित देऊ. हा, ठीक. म्हणजे जनरेशन वरून खाली येते नातेसंबंधात. आता दुसरी गोष्ट, जर जनरेशन वरून खाली येत असेल तर आपण हे चिन्ह वापरतो. जसं वडिलापासून मुलगा, वडील असेल तर मुलगा किंवा मुलगी. ओके, वरून खाली येते जनरेशन. क्लिअर? चालेल, हे तुमचं क्लिअर झालं. एक दुसरं, समजा आपल्याकडे पती पत्नी हे संबंध दाखवा लागेल. ठीक आहे, पती पत्नी, नवरा बायको. ठीक. मग हे जर संबंध दाखवायचं असेल तर आपण या चिन्हाचा वापर करतो. ह्या गोष्टी काही आहे ज्या लक्षात ठेवायच्या. पती पत्नीचा संबंध दाखवायचं असेल तर हे चिन्ह वापरायचं. वरून खाली येत असेल संबंध तर हे चिन्ह वापरायचं. ओके, ठीक. आणि परत आपल्याकडे भाऊ, भाऊ है ना, बहीण, बहीण. ओके, किंवा भाऊ बहीण किंवा बहीण भाऊ, हे संबंध दाखवायचं काम पडते ना. मग त्यासाठी हे चिन्ह वापरायचं. समजलं है ना, ठीक. म्हणजे सांगायचं तात्पर्य जनरेशन वरून खाली येत असेल तर हे चिन्ह वापरायचं. भाऊ बहीणचा संबंध असेल तर हे चिन्ह वापरू, आणि पती पत्नीचा संबंध असेल तर हे चिन्ह. क्लिअर? चला, आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची याच्यात, की आपल्याकडे दोन म्हणजे समजा जेंडर आपण घेतो, जसं एक पुरुष वर्गातले आणि एक स्त्री वर्गातले. ठीक आहे ना, मेल फिमेल. जर पुरुष वर्गाचा संबंध असेल तर त्याच्यासाठी नेहमी प्लस चिन्ह वापरायचं, आणि जर स्त्री वर्गाचा संबंध असेल तर त्यासाठी मायनस चिन्ह वापरायचं. झालं इथपर्यंत क्लिअर? म्हणजे मेल असेल तर प्लस, फिमेल असेल तर मायनस. ओके, त्रिकाल बाबतीत सत्य नाही, तुम्ही काही वापरा. पडलं? हे आपल्यालाच सवय ठेवायची आहे. म्हणजे गणित दिसलं असंच चालायचं, 1 मार्क्स. प्रत्येक गणितात लॉजिक बदलत बसायचं नाही. ठीक आहे, चालेल. आता अजून जर पुरुष दिसला तर असा रेक्टेंगल वापरू, केव्हा केव्हा काम पडत. आणि स्त्री दिसली तर असं म्हणजे सर्कल वापर. ठीक, या चांगल्या गोष्टी आहेत, वारंवार सवय ठेवायची. क्लिअर इथपर्यंत? ठीक. आता समजा एक आपण असं घेतलं की ए, इथं आहे बी, सी, डी, ई, एफ. ओके, इथपर्यंत. आणि आता मी प्रश्न केला की ए चे एफ शी नाते काय, नाते काय, असा सिंपल प्रश्न असेल तुम्हाला. ए चे एफ शी नाते काय. मग आता या आकृतीवरून ए चे एफ शी नाते काय, काय सांगू शकता तुम्ही? का नातू, नात, लक्ष देत आहे. असं तुम्ही सांगितलं, असं तुम्ही सांगितलं. पण जेव्हाही असा प्रश्न असा ए चे एफ
शी नाते काय हा शब्द मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे, काय म्हणत आहोत माझ्या शब्दाकडे इथं चुकते विद्यार्थी है ना. पहा मी काय म्हटलं, एचे एफशी नाते काय असा प्रश्न जेव्हा येईल तुम्हाला असाच येते. ठीक आहे, असाच येते. हा शब्द जिथं सण आपण उलट वाचायचं, यफचा ये कोण, याचा प्रश्नाचं उत्तर ते राहील. यफचा ये कोण म्हणजे हा यफ या एला काय म्हणत, नात नातू नाही म्हणत. तिथं चुकते विद्यार्थी हो, ऑप्शन मध्ये नात किंवा नातू असत पडलं. सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथंच चुकते विद्यार्थी. ठीक आहे ना. एचे यफशी नाते काय याचा अर्थ यफचा एक कोण. ठीक आहे, ओके. पण आता आपण यफचा एक कोण असू शकते, आजोबा किंवा आजी. पहा प्लस मायनस नाही दिलं तर आता सांगू शकत आहो का, नाही. पण आता पहा मी काय करतो आहे ना, समजा मी इथं प्लस म्हणतो, इथं मी प्लस म्हणतो. ठीक आहे ना. इथं मी समजा मायनस म्हणतो, इथं मी प्लस म्हणतो, इथं समजा मी है ना इथं प्लस घेऊ, इथं मायनस घेऊ है ना. इथं समजा मी प्लस म्हणतो आणि इथं मी मायनस. आता तुम्ही शुअर आहे, आता सांगू शकता. पहा आता एचे एफशी नाते काय म्हणजे एफचा ए कोण. मग एफ एला काय म्हणत, पहा कारण ही झाली आई. का आई म्हटलं, कारण तिथं मायनस आहे, समजलं असं, म्हणून प्लस मायनस द्यायचं. ठीक आहे ना, ओके. ही झाली आई. आईच काय म्हटलं, कारण वरून खाली आलं तर नक्कीच हे आई असन किंवा बाबा असन, बरोबर ना. पण मायनस असल्यामुळे आई असन याची. मग हा हे दोघं जण बहीण भाऊ आहे, कारण हे चिन्ह बहीण भाऊ सांगते, समजू काय. ठीक. आता हे झाली आई, आईचे मालक है ना, म्हणजे हे झाले वडील, बरोबर आहे. ठीक, म्हणजे या दोघांचे वडील आणि वडिलाचे वडील आणि हा भाऊ म्हणजे हा काका म्हणून, लक्षात येत आहे काका, आणि तरी हा आजोबाच म्हणून, समजलं. प्लस असल्यामुळे आता उत्तर सांगणं सोपं झालं की हे आजोबा आहे. क्लिअर. मग ठीक, म्हणून सांगायचं तात्पर्य आहे की याच्यासाठी प्लस मायनस चिन्ह देणे आहे, याच्यासाठी आपण असा संबंध असला तर भाऊ भाऊ है ना. ठीक, वरून खाली आलं तर म्हणजे उभं चिन्ह देतो आपण, आणि असं पती पत्नीसाठी. या चांगल्या सवयी आहे. प्रश्न पेपरला अशी आकृती काढून नाही देणार. पेपरला प्रश्न असा असेल, पहिला पॉइंट है ना, ए बीचा भाऊ आहे, ओके ठीक. सी बीचा मुलगा आहे, सी चे डी शी लग्न विवाहित आहे किंवा लग्न झालेले आहे. सी ला 2 अपत्य आहे, एक मुलगा व एक मुलगी, ओके ठीक. डी चा मुलगा ई आहे है ना, आणि ई ला एक भाऊ बहीण आहे एफ. असा प्रश्न असेल तर ए चे एफशी नाते काय, त्या सगळ्या विधानावरून आपल्याला आकृती बनवायची, आणि या आकृतीच्या आधारे मग एफ चे ए शी नाते म्हणजे ए चे एफशी नाते म्हणजे एफचा ए कोण, तर मग म्हणा लागल आजोबा. समजला प्रश्न काय सांगत. हे सगळं असं शिकायचं आहे, त्यासाठी फक्त आपल्याला बेसिकची गरज आहे. क्लिअर. मग चालेल, मग आता मी तुम्हाला प्रश्न देतो. हा काय म्हटलं, सगळ्यात पहिले बी हे क्यू चे वडील आहे. द्या आता लक्ष देऊ. पहा बी हे क्यू चे वडील आहे, मग बी हे वडील आहे कोणाचे, क्यू चे. द्या लक्ष द्यायचं. बी हे क्यू चे वडील आहे. क्यू चं अजून सुद्धा जेंडर माहित आहे का, नाही, मग लिहू नका. बी चं माहित आहे वडील आहे, ओके ठीक. आता बी ला फक्त 2 अपत्य आहे, बी ला 2 अपत्य आहे, त्यातला हा एक झाला, एक अजून असेल. आता पुढचं वाक्य वाचू. ठीक. पहा क्यू हा आर चा भाऊ आहे, क्यू हा आर चा भाऊ आहे, क्यू भाऊ आहे, क्यू भाऊ आहे. ओके. आर माहिती आहे का कोण आहे, नाही, राहू द्या. ओके ठीक. आता आर ही पी ची मुलगी आहे, आर मुलगी आहे कोणाची, पी ची, पी ची मुलगी, पी ची मुलगी. बी चा मुलगा, दोघं बहीण भाऊ, हे दोघं पती पत्नी.
समजलं? परत शक्य असेल ना? ठीक आहे, ओके चालेल. आता है ना काय म्हणते, ए ही पी ची नात आहे, ए ही पी ची नात. आता पी ची नात म्हणजे क्यू ची मुलगी. ओके ठीक आहे. आता ए ही पी ची नात आहे आणि यश हे ए चे वडील आहे. यश हे ए चे वडील आहे. आता लक्ष द्यायचं. आता ए चे वडील कोण आहे? यश. मग आता मला सांगा इथं ए चे वडील होऊ शकते काय? है ना? ठीक. मग आता इथं स्पष्ट झालं काय, तर आता कन्फर्म ही नात आहे, तर आता असं होईल. समजलं? आता असं होईल कारण आता उल्लेख आहे. है ना? ठीक. म्हणजे ए ही पी ची नात आहे म्हणजे आता मुलीची मुलगी असेल आणि यश हे ए चे वडील आहे. आता ए चे वडील यश असेल तर नक्कीच आर चे कोण असेल? पती. समजलं? ए चे वडील यश आहे. क्लिअर? मग आता ते आर चे कोण असेल? पती आणि पी ची कोण असेल? ही नात. पटलं? ते आता काय म्हणते, तर क्यू चे यशशी नाते काय? म्हणजे पहा आता स्पष्ट लक्ष द्या. क्यू चे यशशी नाते काय असा प्रश्न आहे ना. ओके, क्यू चे यशशी नाते काय? माझा आता परमनंट लक्षात ठेवायचं की हा शब्द तर आपण उलट करायचं. म्हटलं क्यू चे यशशी नाते काय, तर आपण काय वाचायचं? यश चा क्यू कोण. आपण हे वाचायचं, उलट वाचायचं. यश चा क्यू कोण. तर आता यश चा क्यू कोण, तर पहा बायकोचा भाऊ. मग कोण? मेवना. पडलं? म्हणजे बायकोचा भाऊ है ना. ठीक. हा कोण असते? मेवना. पडलं? मेवना. आपल्याकडे काय म्हणते? साळा है ना. आपल्याकडे म्हणते, पश्चिम महाराष्ट्रात मेवना म्हणते. ठीक आहे ना. याचं उत्तर काय म्हणायचं? मेवना. ठीक. घ्या लिहून. मग जर पी हा यमचा भाऊ आहे, इथून सुरुवात केली आपण. पहा, पी यमचा भाऊ, पी आणि यम, पी यमचा भाऊ याचं जेंडर माहित आहे, याचं माहित नाही. ठीक. क्यू हा यमचा मुलगा आहे, क्यू यमचा मुलगा, क्यू आहे मुलगा. ओके ठीक. पी ची मुलगी आर, पी ची मुलगी आहे पीला आर, पी ची मुलगी आर, हिचे आर, हिचे पीशी लग्न झालेले आहे, टीशी लग्न झालेले आहे. समजलं? टीशी लग्न झालेले आहे. ओके. यम आणि यश ह्या बहिणी आहे. यम आणि यश ह्या बहिणी आहेत. ओके ठीक. यम आणि यश ह्या बहिणी आहेत. झालं? ओके. तर यश चे क्यूशी नाते काय? यश चे क्यूशी. मग आपण काय वाचायचं? क्यूचा यश कोण असं वाचायचं. यशचे क्यूशी नाते काय, तर आपण उलट वाचायचं. क्यूचा यश कोण. मग क्यूचा यश कोण? आईची बहीण, मावशी. म्हटलं मावशी, म्हणून आपल्या गणिताचं उत्तर मावशी. क्लिअर? चालेल. आता आईची मोठी बहीण असेल तर मोठी आई नका मग, मोठी आई वगैरे राहणार नाही याच्यात. मोठे बाबा, मोठे काका असेल, मावशी असेल. ओके ठीक. चला मग ठीक. थँक्यू. इथंच थांब.